कधी-कधी ना असं वाटतं जसं आपल्या शरीरामध्ये एनर्जी नावाची काही गोष्टच राहिलेली नाही आहे. सकाळी उठायचं मन पण करत नाही. कामाचा विचार करूनच थकल्यासारखं वाटतं. मुलांचा टिफिन, नवऱ्याचा नाश्ता, कपडे धुणं, जेवण, सफाई, मुलांची स्कूलची तयारी हे सगळं पूर्ण दिवस चालू राहतं. सगळं काम उद्यावर ढकलावंसं वाटतं आणि दिवसाअखेर आपल्याला गिल्ट येतं की काहीच प्रोडक्टिव्ह काम आपण केलेलं नाही आहे. कदाचित तुम्ही पण या फेजमधून गेले असाल किंवा कदाचित आता पण याच फेजमध्ये असाल. कदाचित कोणाला सांगताही येत नसेल की मन आणि शरीर दोन्ही थकलंय. पण खरं सांगू, हा आळस फक्त एक सवय नसते. ती आपले मन आणि विचार, थकवा यांच्यामुळे आलेला एक अडथळा असतो. रोज तेच रुटीन, त्याच जबाबदाऱ्या आणि स्वतःसाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे शरीर तर चालू राहतं पण मन नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या खऱ्या कारणांबद्दल बोलणार आहोत, ज्या एका होममेकरला हळूहळू आळशीपणाकडे घेऊन जातात. अशी कारणं जी बाहेरून फक्त कामे टाळण्यासारखी दिसतात, पण आतून ते थकवा, प्रेशर, उदासीनता असते. आज आपण अशा काही सवयी बघणार आहोत, ज्या आपल्याला नवीन एनर्जी आणि आपलेपणा जाणवून देतील. आजकाल आपण सगळेच यूट्यूबवर व्लॉग बघतो, स्पेशली प्रोडक्टिव्ह व्लॉग, जिथे एक स्त्री दिवसात 10 कामे पूर्ण करते. सकाळी योगा, ब्रेकफास्ट, मुलांची तयारी, नवऱ्याचा टिफिन, सफाई आणि संध्याकाळी आपल्या आवडीचं काम. मग आपण ते बघून ठरवतो मी पण असंच रुटीन फॉलो करेल आणि पेन आणि नोटबुक घेऊन कामांची टू डू लिस्ट बनवतो. सकाळी 5ला उठणार, पूर्ण घर साफ करणार, स्वतःसाठी पण थोडा वेळ काढणार, जसं की त्या व्लॉगमध्ये बघितलेलं होतं. आपण एक्सायटेड फील करतो, विचार करतो आता उद्यापासून माझी लाईफ चेंज होईल आणि याच आशेवर आपण झोपूनही जातो. सकाळी जशी पण जाग येते, डोक्यात तीच लिस्ट आठवते, आज तर सगळी कामं पूर्ण करायची आणि सुरुवात होते पण चांगली. पण जसा जसा दिवस पुढे जातो, टू डू लिस्टमधली अर्ध्यापेक्षा जास्त कामं तशीच राहतात. काही कामं टाईम राहिला नाही म्हणून, तर काही कामं एनर्जी राहिली नाही म्हणून आणि मन लागत नाही म्हणून. आणि आपण मग फ्रस्ट्रेट पण होतो, स्वतःसोबत नाराज होतो. मी तर कधी काही पूर्ण करूच शकत नाही, मी किती लेझी आहे. ती ब्लॉगवाली बाई बघा किती छान सगळं मॅनेज करते. आणि इथूनच मग सुरू होतं गिल्ट. जे काल नवीन एनर्जीमध्ये भरलेली होती ती आज हार होऊन जाते. बघा, सोशल मीडिया आपल्यासाठी एक विंडो बनलेली आहे, जिथून आपण दुसऱ्यांचं लाईफचा तो हिस्सा बघतो जो ते दाखवायला इच्छुक असतात. एक फॅन्सी रुटीन, एक परफेक्ट किचन, एक छान नवरा जो नेहमी मदत करताना दिसतो. पण हे एक एडिटेड व्हर्जन आहे, रिअल लाईफ नाही आहे, ती एक रील लाईफ आहे. आता यावर सोल्युशन काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टाईम लिमिट सेट करा. आपल्या फोनमध्ये सोशल मीडिया ॲपसाठी एक फिक्स टाईम सेट करा की दिवसातून 30 मिनिटं किंवा अर्धा तास, यापेक्षा जास्त मी सोशल मीडिया बघणार नाही, हे मनाशी पक्कं ठरवा. आणि त्यानंतर 1 तासात तुम्ही जे काही कॉन्टेंट बघाल ते तुम्ही मोटिवेशनल किंवा तुम्हाला आनंद देणारं कॉन्टेंट बघा, ना की गिल्ट किंवा प्रेशर देणारं कॉन्टेंट. जर का कोणाचा व्हिडिओ बघून आपलं मन नाराज होत असेल, आपल्याला कमीपणा जाणवत असेल, तर तो कॉन्टेंट तुमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे लगेचच त्याला म्यूट किंवा अनफॉलो करून टाका. दुसरी गोष्ट आहे आपल्या खऱ्या आयुष्याकडे बघा. आपल्या किचनच्या सफाईची स्मेल अनुभवा, मुलांनी काढलेल्या ड्रॉइंगला बघा, जेव्हा नवरा तुमच्यासाठी न सांगता चहा बनवून देईल त्या क्षणांना फील करा. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर नाही होत, या खऱ्या आयुष्यात होतात आणि तोच खरा आनंद असतो. आणि आणखी एक गोष्ट, जर कोणाचा व्हिडिओ पाहून तुम्ही इन्स्पायर्ड फील करत असाल तर लगेच त्या इन्स्पिरेशनला कॉपी करायला जाऊ नका. त्यातून आपल्या आयुष्यात छोटासा बदल आणा. जसं तुम्ही कोणाचा व्हिडिओ पाहिला जो की टाईम मॅनेजमेंटच्या संबंधित होता, तर त्यातून फक्त 1 ते 2 आयडिया घ्या आणि त्या आयडिया तुम्ही फॉलो करा, तुमच्या रुटीनमध्ये यूज करा. त्यांचं पूर्ण रुटीन फॉलो करायची गरज नाही आहे. एक होममेकर दिवसभर काही ना काही काम करतच असते, पण जेव्हा तिला आपण विचारतो काय करत होती, तर उत्तर येते काही खास नाही, घरातले कामच तर करते. आपणच आपल्या कामाला छोटे करून टाकतो. सकाळी लवकर उठणं, सगळ्यांसाठी नाश्ता, टिफिन बनवणं, मुलांचं आवरणं, स्कूलला पिकअप ड्रॉप करणं, औषधं आणणं, भाजीपाला आणणं, ग्रोसरी आणणं, कपडे धुणं, साफसफाई करणं आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट काम जे आहे मुलांना सांभाळणं. सगळी एक चेन आहे
आणि त्यात आपली हिंमत, मेंटल एनर्जी सगळी यूज होते. पण आपण स्वतःच या कामाला नॉर्मल मानलं आहे. जोपर्यंत सॅलरी स्लिप नाही तोपर्यंत काम इम्पॉर्टंट नाही असं वाटतं. आणि मग कोणी रिकग्नेशन देत नाही तेव्हा आपण स्वतःच विचार करतो की मी काय करते स्वतःच्या लाईफमध्ये, आणि हाच विचार बदलतो सेल्फ डाऊटमध्ये. त्यामुळे आपल्याला येते आळस. जेव्हा आपण आपल्या कामाला सिरियस घेत नाही तेव्हा ते करण्याची इच्छाही होत नाही. मग यावर सोल्युशन काय? तर आपल्या कामाला ॲक्नॉलेज करायला सुरुवात करा. सगळ्यात पहिलं म्हणजे स्वतःच्या कामाला काम समजा. आपल्या कामाची एक लिस्ट बनवा, जसं की जे जे काम तुम्ही पूर्ण कराल त्यावेळेस त्यावर टिक करता येईल. आणि जेव्हा दिवसाच्या अखेरीस 8 ते 10 कामांवर टिक केलेली दिसेल तेव्हा तुम्ही किती प्रोडक्टिव्ह काम केलं याची तुम्हाला जाणीव होईल. आपल्या प्रत्येक कामाला तुम्ही सतत ॲप्रिशिएट करा. मग ते एक छोटासा मिरर साफ करणं असो किंवा मग मुलांचा होमवर्क चेक करणं. प्रत्येक गोष्ट एक एफर्ट आहे. आणि आपल्या फॅमिलीसोबत पण तुमच्या कामाबद्दल मोकळेपणाने बोला. कधीकधी बोलावं लागतं. कधी नोटीस केलं आहे का की जेव्हा एखादं काम करायचं असतं तेव्हा आपण त्याबद्दल एवढा विचार करतो की ॲक्च्युअलमध्ये ते काम करण्याची एनर्जीच शिल्लक राहत नाही. एका होममेकरचा मेंदू कधीच मोकळा, शांत नसतो. सतत काही ना काही प्लॅनिंग चालूच असतं. मुलांचा स्कूलचा प्रोजेक्ट, नवऱ्याच्या कपड्यांची इस्त्री, फ्रीजची सफाई, काही जुने कपडे जे बऱ्याच दिवसापासून कपाटात पडले त्यांना काढून टाकणं. ही ओव्हरथिंकिंग एक इनविजिबल थकवा बनून जाते. आपण बसतो 10 मिनिट चहा प्यायला, पण तोसुद्धा आरामात पित नाही, कारण डोक्यात लगेच पुढच्या कामांचा विचार येतो. मग विचार करा, मेंदूच जर एवढा हेवी होत असेल तर शरीर कसं चालणार? या ओव्हरथिंकिंगचे सगळ्यात सोपे सोल्युशन आहे डोक्यात जे काही येते ते कागदावर लिहून काढणं. एक नोटबुक घ्या आणि तिला तुमची मैत्रीण बनवा. जे काही तुमच्या डोक्यात विचार येतात, मग ते काम असू देत, मुलांचे विचार असू देत किंवा दुःख असू देत किंवा आणखी काही, सगळं लिहून काढा. आणि तुम्ही पहा की ते विचार लिहून झाले की मेंदू कसा हलका वाटतो. कारण जोपर्यंत हे विचार आपल्या डोक्यात असतात ते पुन्हा पुन्हा छोट्या छोट्या कालावधीनंतर बाहेर येतात आणि त्या विचारांनीच आपण खूप थकून जातो. या छोट्या छोट्या सवयी, लिखाण, कमी विचार करणं आणि रिअलिस्टिक प्लॅनिंग तुमच्यामधल्या हेवी ओव्हरथिंकिंगला कमी करतं. आणि जेव्हा मन हलकं होईल तेव्हा शरीर पण आपोआप ॲक्टिव्ह होईल. मैत्रिणींनो, आज या ज्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्या नक्की ट्राय करा. तुमच्या पण बाबतीत असंच होतं का ते मला नक्की सांगा. या व्हिडिओचा आणखी पार्ट 2 मी घेऊन येईल जर तुम्हाला हवं असेल तर, पण मला त्यासाठी तुम्हाला कॉमेंट करून सांगावं लागेल. कारण की या व्हिडिओमध्ये जर का मी आणखीन ज्या टिप्स होत्या त्या शेअर केल्या असत्या तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. जर तुम्हाला हवा असेल तर मी याचा पार्ट 2 पण बनवेल. त्यामुळे कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.